यू मीन बाय डायइलेक्ट्रिक? युनिट नंबर 2 जे आहे ते डायइलेक्ट्रिक मटेरियल्सवर आहे. फर्स्ट युनिट जे होतं ते कंडक्टिंग मटेरियल्सवर होतं. बेसिकली नॉर्मली जे मेटल्स असतात ते कंडक्टिंग मटेरियल्स असतात असं आपण म्हणतो, आणि जे इन्सुलेटर्स असतात ते डायइलेक्ट्रिक असतात. पण सगळेच इन्सुलेटर डायइलेक्ट्रिक असतील असं नाही, बरोबर ना? हा, ऑल insulators are not dielectric materials, but all dielectric materials can be insulators. ठीक आहे. सो व्हॉट इज या युनिटचे युनिट आउटकम्स काय आहेत आणि टॉपिक सब टॉपिक्स काय आहेत ते बघूयात आपण आधी. सो डिस्क्राइब द इफेक्ट ऑन कॅपॅसिटन्स ऑफ द गिवन डायइलेक्ट्रिक मटेरियल ऑन द बेसिस ऑफ गिवन फॅक्टर्स. जे फॅक्टर्स आहेत त्याचा काय इफेक्ट होतो कॅपॅसिटन्सवर डायइलेक्ट्रिक मटेरियलचा ते आपण बघणार आहे. त्याचे टॉपिक सब टॉपिक्स आहेत इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक ऑन बिहेवियर ऑफ कॅपॅसिटर, फ्रिक्वेन्सी डिपेंडन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक पोलरायझॅबिलिटी and frequency dependence of permittivity. The next unit outcome is to explain the given. हा, तुमचा व्यवस्थित येते मॅम, अडखडतोय खूप. हॅलो, क्लिअर आहे मॅम आवाज? क्लिअर आहे आता येते मॅम. बरं. हा, तर पहिलं जे युनिट आउटकम म्हणजे काय असतं, तर हे युनिट संपल्यानंतर तुम्ही काय काय करायला. हॅलो, जर हे युनिट आउटकम काय असतं, एकच आहे रे वेटिंग मध्ये, येऊ दे ना त्यांना, प्लीज डोंट इंटरप्ट. त्यांना लवकर जॉईन नाही करतायत का? ऑलरेडी मी 5 मिनिटं उशिरा सुरू केलंय लेक्चर. आस्क देम टू जॉईन अर्लियर. ओके, मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं मी. इट इज व्हेरी इंटरप्टिंग. सो युनिट आउटकम म्हणजे काय असतं, तर हे युनिट ज्यावेळेस आपलं शिकून होईल, संपेल, त्यावेळेस तुम्ही काय काय करायला एबल टू राहाल, दॅट इज युअर युनिट आउटकम. ठीक आहे. सो आफ्टर स्टडिंग दिस पर्टिक्युलर युनिट यू विल बी एबल टू डिस्क्राइब द इफेक्ट ऑन कॅपॅसिटन्स ऑफ गिवन डायइलेक्ट्रिक मटेरियल. सो डायइलेक्ट्रिक मटेरियलचा जो इफेक्ट आहे कॅपॅसिटन्सवर तो तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. देन यू विल बी एबल टू एक्सप्लेन द गिवन टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक लॉसेस. So in this we are going to cover the dielectric losses, dielectric properties of polymer materials. These topics we will be covering in the second unit outcome. So next unit outcome is to explain the concept of given phenomenon of dielectric material. Insulating material किंवा dielectric material जे आहे त्याच्याशी रिलेटेड ब्रेकडाऊन ची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. सो ब्रेकडाऊन इन गॅसेस, लिक्विड अँड सॉलिड डायइलेक्ट्रिक्स मटेरियल्स and requirements of good insulating materials. So these are the topics and subtopics that we are going to cover in this particular unit. So next unit outcome is to select the dielectric material for given application. So if you have given some task to do, you will be able to select the particular dielectric material after studying this particular unit. So in this particular unit outcome, we are going to cover dielectric materials like mica, porcelain, polythene, bakelite, polyvinyl carbide, that is PVC, rubber, cotton, silk, glass, paper, boards, wood, enamel covering, transformer, oil, polymers, their properties and applications. So हे जे मटेरियल्स आहेत डायइलेक्ट्रिक मटेरियल्स यांच्या प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन्स आपण बघणार आहोत या युनिट मध्ये. ठीक आहे. अँड last topic of this unit is ferroelectricity and piezoelectricity यांचे concept, materials used for ferroelectricity and piezoelectricity and their applications. So these will be the topic that will be covered in this particular unit, right? So let us start with the dielectrics. So solids which have energy gap of 3 electron volt or more are termed as insulators. ज्यांचा जो एनर्जी गॅप आहे, एनर्जी गॅप म्हणजे काय, तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो गॅप असतो त्याला एनर्जी गॅप म्हणतात. सो तो जो एनर्जी गॅप असेल तो जर 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त असेल, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण इन्सुलेटर्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. In this material, it is almost not possible to excite the electrons from valence band to conduction band by applied field. जर आपण हे जे मटेरियल्स आहेत डायइलेक्ट्रिक मटेरियल्स यांना आपण यांचे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, बेसिकली याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात
आणि जे इलेक्ट्रॉन्स असतात, जे बाउंड इलेक्ट्रॉन्स असतात, जे व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, जरी आपण त्यांना सफिशियंट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड केलं तरी पण ते कंडक्शन बँड मध्ये मूव्ह होत नाही आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो, करंट फ्लो जो आहे तो होत नाही. सो हे जे मटेरियल्स आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जात नाही, जरी आपण यांना इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तरी सुद्धा, म्हणजे व्होल्टेज दिला तरी सुद्धा. ठीक आहे. सो जनरली डायलेक्ट्रिक्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इन्सुलेटर. डायलेक्ट्रिक्स जे आहेत त्यांना इन्सुलेटर्स असं पण म्हटलं जातं. देअर बाय पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. माहिती तुम्हाला सगळ्यांना, इन्सुलेटर्स जे आहेत दे आर व्हेरी पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हेन्स द डायलेक्ट्रिक्स आर, बिकॉज डायलेक्ट्रिक्स आर also called as insulator. However, they allow movement of some electrons at abnormally high temperature, causing a small flow of current. पण डायलेक्ट्रिक्स जे असतात ते काय करतात, ते अलाव करतात इलेक्ट्रॉन्स फ्लो ऍट व्हेरी हाय टेम्परेचर. जर खूप हाय टेम्परेचर यांना दिलं तर मात्र ते इलेक्ट्रॉन फ्लो जो आहे तो अलाव करू शकतील. ठीक आहे. पण किती इलेक्ट्रॉन फ्लो? व्हेरी स्मॉल फ्लो ऑफ करंट इज अलाउड. ओके. सो डायलेक्ट्रिक्स आर नॉन मेटॅलिक मटेरियल्स ऑफ हाय स्पेसिफिक रेजिस्टन्स. यांचा जो स्पेसिफिक रेजिस्टन्स असतो दॅट इज युअर रो, राईट. किंवा आपण त्याला अजून स्पेसिफिक रेजिस्टन्स अजून काय म्हणतात, रेजिस्टिव्हिटी, राईट. सो रेजिस्टिव्हिटी ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल दॅट इज नॉन मेटॅलिक मटेरियल्स is very high, and they also have negative temperature of coefficient, that is NTC, negative temperature coefficient of resistance, and large insulation resistance. तो डायलेक्ट्रिकच्या ह्या 2-3 प्रॉपर्टीज आहेत ज्या खूप महत्वाच्या आहे. त्यांचा जो स्पेसिफिक रेजिस्टन्स असतो किंवा त्याची जी रेजिस्टिव्हिटी असते ती खूप हाय असते. त्यांचा जो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असतो तो निगेटिव्ह असतो आणि ते काय, लार्ज इन्सुलेशन रेजिस्टन्स असतो. ठीक आहे. सो दीज आर दी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ डायलेक्ट्रिक्स. सो इन्सुलेशन रेजिस्टन्स विल बी अफेक्टेड बाय मॉइश्चर. कुठल्या कुठल्या गोष्टींनी हा इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो अफेक्ट होतो, तर पहिलं आहे मॉइश्चर, नेक्स्ट इज टेम्परेचर, नेक्स्ट इज अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड and age of dielectric. So these are the factors which affect your insulation resistance. Insulation resistance ला ते affect करतात. Okay. So dielectric materials are electrically non-conducting material. हे जे materials आहेत हे नॉन कंडक्टिंग असतात. फॉर एक्झाम्पल, याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत बघा, ग्लास, एबोनाइट, मायका, रबर, वूड अँड पेपर. सो दीज आर दी डायलेक्ट्रिक मटेरियल्स which are normally used, and these are electrically non-conducting, म्हणजे त्याच्यामधनं करंट पास होत नाही. ऑल डायलेक्ट्रिक मटेरियल्स आर इन्सुलेटर्स. मी आधीच हे स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं की सगळे इन्सुलेटर्स जे इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत ते डायलेक्ट्रिक नसतात, पण सगळे डायलेक्ट्रिक मटेरियल हे इन्सुलेटिंग मटेरियल असतात. ठीक आहे. सो ऑल डायलेक्ट्रिक मटेरियल्स आर इन्सुलेटिंग मटेरियल्स. The difference between dielectric and insulator lies in their application. त्यांचे ऍप्लिकेशन्स जे आहेत त्यानुसार आपण त्यांचं कंपॅरिझन किंवा डिफरन्सिएशन करू शकतो. इफ द मेन फंक्शन ऑफ नॉन कंडक्टिंग मटेरियल इज टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल इन्सुलेशन, देन दे आर कॉल्ड ॲज इन्सुलेटर. जर त्यांचं महत्वाचं इम्पॉर्टंट फंक्शन नॉन कंडक्टिंग मटेरियलचं इलेक्ट्रिकल इन्सुलेशन प्रोव्हाइड करणं असेल तर आपण त्यांना इन्सुलेटर्स असं म्हणू शकतो. बट जर हे मटेरियल इलेक्ट्रिकल चार्जला स्टोअर करण्यासाठी यूज केले जात असतील, दिस इफ द नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आर यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल चार्ज, देन दोज मटेरियल्स आर कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक. तर याच्यावरनं तुम्हाला इन्सुलेटर आणि डायलेक्ट्रिक्स मधला डिफरन्स कळला असेल. इन्सुलेटर्स काय करतात, बेसिकली दे आर यूज टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिकल इन्सुलेशन, वेअर ॲज डायलेक्ट्रिक्स आर यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल चार्जेस. ते इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करण्यासाठी यूज केले जातात. त्या मटेरियल्सला डायलेक्ट्रिक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो प्रॉपर्टीज काय काय आहेत डायलेक्ट्रिक्सच्या त्या आपण बघणार आहोत. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहे. सो जनरली द डायलेक्ट्रिक्स आर नॉन मेटॅलिक मटेरियल ऑफ हाय रेजिस्टिव्हिटी. ते नॉन मेटॅलिक मटेरियल्स असतात ज्यांची रेजिस्टिव्हिटी खूप हाय असते. देन दे हॅव अ व्हेरी लार्ज एनर्जी गॅप. पहिलं स्टेटमेंट हेच होतं, ज्यांचा एनर्जी गॅप हा 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त असेल. म्हणजे एनर्जी गॅप म्हणजे काय, तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो गॅप असतो त्याला एनर्जी गॅप असं म्हटलं जातं. अँड इफ इट इज मोर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, देन दोज मटेरियल्स आर डायलेक्ट्रिक मटेरियल्स. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन द डायलेक्ट्रिक्स
आर टाइटली बाउंड टू देअर पॅरेंट न्यूक्लियस. जे डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ते न्यूक्लियसला टाइटली बॉन्ड असतात. हे पण मी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यामुळे आपण त्यांना जरी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तरी पण ते फ्री होत नाही आणि त्याच्यामुळे करंट फ्लो होत नाही डायलेक्ट्रिक्स मध्ये. ठीक आहे. सो इट मीन्स दॅट दे आर टाइटली बाउंड टू देअर पेरेंट न्यूक्लियस. As there is no free electrons to carry the current, the electrical conductivity of dielectrics is very low. यांची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते ती खूप लो असते. का लो असते? त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीयेत त्यामुळे. दे हॅव निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स अँड हाय इन्सुलेशन रेजिस्टन्स. यांचा जो हे जे आहेत यांचा इन्सुलेशन रेजिस्टन्स खूप हाय असतो आणि टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स पण कसा असतो? निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह असतो म्हणजे काय? टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज निगेटिव्ह. इट मीन्स दॅट इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स डिक्रीजेस. इफ द टेम्परेचर डिक्रीजेस रेजिस्टन्स इन्क्रीजेस. म्हणजे दोघांमधलं जे रिलेशन आहे टेम्परेचर आणि रेजिस्टन्स मधलं ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे असा त्याचा अर्थ होतो जर निगेटिव्ह असेल तर. आणि पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन असतं. याच्यामध्ये मात्र कसं आहे? निगेटिव्ह आहे. याचा अर्थ ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत एकमेकांना. ठीक आहे. सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ युअर डायलेक्ट्रिक्स. नाउ लेट अस सी द डिफरन्स बिटवीन डायलेक्ट्रिक्स अँड इन्सुलेटर्स. सो हिअर द डायलेक्ट्रिक्स material that can develop an electric field with minimum loss of energy is known as dielectric. असे मटेरियल जे इलेक्ट्रिक फील्ड जनरेट करतात त्यांना डायलेक्ट्रिक्स म्हणू शकतो आपण सिंपल लँग्वेज मध्ये. आणि इन्सुलेटर म्हणजे काय? अ सबस्टन्स दॅट हॅज लो कंडक्टिव्हिटी अँड विच ऑब्स्ट्रक्ट द फ्लो ऑफ करंट. जे फ्लो ऑफ करंटला रेजिस्ट करतात आणि ज्यांची कंडक्टिव्हिटी खूप लो आहे किंवा झिरो पण असू शकते बऱ्याच केसेसमध्ये, त्यांना इन्सुलेटर्स म्हटलं जातं. सो दोघांच्या डेफिनेशन तुमच्या लक्षात आल्या असतील. याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करता येतं. याच्यामध्ये कंडक्शन किती असतं? लो असतं आणि इट रेजिस्ट द फ्लो ऑफ करंट. डायलेक्ट्रिक्स वीकली बॉन्डेड ऍज कम्पेअर टू इन्सुलेटर्स. याच्यामध्ये वीक बॉन्ड असतो इन्सुलेटर्सच्या कंपॅरिझन मध्ये आणि यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. जे इन्सुलेटर्स असतात if they share the bond, that is covalent bond, right? Dielectrics are used to store the charges whereas insulator obstructs the charges. म्हणजे रेजिस्ट करतात चार्जेसला फ्लो होण्यापासून, इलेक्ट्रॉन्सला फ्लो होण्यापासून रेजिस्ट करतात ते असतात इन्सुलेटर्स. ऍप्लिकेशन काय काय आहेत डायलेक्ट्रिक्सचे? तर पॉवर केबल्स मध्ये ऍज अ इन्सुलेशन ते यूज करता येतात. कॅपॅसिटर्स अँड मोर ऍप्लिकेशन्स आर देअर. whereas insulators are used in high voltage system and conducting wires. या ज्या आपल्या घरामध्ये वायर्स आहेत ना ज्याच्या थ्रू करंट फ्लो होतो, घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येते, त्याच्यावर जे कोटिंग आहे ते इन्सुलेटरचं कोटिंग असतं. ठीक आहे. जर ते ब्रेक झालं तर तुम्हाला करंट लागू शकतो. ठीक आहे. आणि त्यामुळे हे जे हाय व्होल्टेजच्या ज्या वायर्स असतात त्याच्यावर इन्सुलेशन कोटिंग हे यूज केलं जातं. सो दीज आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ डायलेक्ट्रिक्स अँड insulators. This is difference between your dielectric and insulator. I think इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. Now let us see the definitions and properties related to your dielectrics. काही definitions आहेत महत्वाच्या त्या आपण बघणार आहोत. सो पहिली जी डेफिनेशन आहे ती आहे इलेक्ट्रिकल डायपोलची. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल? डाय म्हणजे टू, पोल म्हणजे विच आर हॅव्हिंग डिफरंट चार्जेस, त्यांना आपण पोल म्हणतो. दोन पोल्स ज्याच्यावर एकावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एकावर निगेटिव्ह चार्ज आहे. सो दिस इज डायपोल. बट व्हॉट इज इलेक्ट्रिक डायपोल? अ सिस्टम consisting of two equal and opposite charges separated by distance d is called as an electric dipole. अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये दोन इक्वल अँड अपोजिट चार्जेस हे डिस्टन्स डी ने सेपरेट केलेले आहेत अशा सिस्टीमला इलेक्ट्रिक डायपोल असं म्हटलं जातं. सो दिस इज युअर इलेक्ट्रिक डायपोल वेअर प्लस क्यू अँड मायनस क्यू आर सेपरेटेड बाय डिस्टन्स डी, वेअर क्यू इज चार्ज ऑन दॅट पर्टिक्युलर ऍटम. हा जो काही ऍटम आहे त्याच्यावरचा चार्ज आहे पॉझिटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते डी आणि ही जी पूर्ण कन्सेप्ट आहे याला इलेक्ट्रिक डायपोल असं म्हटलं जातं.
Now dipole moment, the product of magnitude of charge and the distance between the two charge is called as dipole moment. म्हणजे dipole moment म्हणजे काय, तर P is equal to Q into D. Q is magnitude of charge and D is distance between the two. So that is why it is Q into D. So P is equal to Q into D. चार्ज जो आहे त्याचं युनिट कुलम असतं, माहिती असेल तुम्हाला, आणि डिस्टन्सचं युनिट मीटर आहे, त्यामुळे डायपोल मोमेंटचं युनिट काय असेल, कुलम इंटू मीटर, राईट. सो युअर डायपोल मोमेंट इज प्रोडक्ट ऑफ चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड distance between the two charges, right? So its unit is coulomb into meter, as coulomb is unit of charge and meter is unit of distance. That is why unit of dipole moment is coulomb into meter. Next definition is permittivity. The permittivity represents, basically it is represented by Greek letter epsilon. Epsilon ने ते indicate केलेला आहे. The permittivity represents the dielectric property of a medium. Permittivity काय indicate करतो, dielectric property indicate करतो. It indicates easily polarizable nature of material. किती लवकर ते polarize होतात ती प्रॉपर्टी ही permittivity indicate करत असतं. Its unit is farad per meter. Farad is unit of capacitance, meter is unit of distance, you know, right? So its unit is farad per meter. नेक्स्ट डेफिनेशन इज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, किंवा याला आपण म्हणतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी पण याला म्हटलं जातं. एप्सिलॉन आर, आर फॉर रिलेटिव्ह, एप्सिलॉन फॉर परमिटिव्हिटी. सो दिस डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉल्ड एज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. अ डायलेक्ट्रिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ मटेरियल इज डिटरमाइंड बाय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. जो डायलेक्ट्रिक ज्या कॅरेक्टरिस्टिक आहे मटेरियलच्या त्या कशावर डिपेंडंट असतात, तर त्याच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वर किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटीवर त्या डिपेंडंट असतात. सो इट इज अ मेजर ऑफ पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक, किती लवकर ते पोलराइज्ड होतात त्यावर जे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तो डिपेंडंट असतो. डेफिनेशन काय आहे, इट इज रेशो ऑफ ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अँड परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी का म्हणतात, कारण हे या दोघांमधलं रिलेशन आहे. कुठल्या दोघांमधलं, ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अँड परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस याच्यातलं रिलेशन असल्यामुळे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असं सुद्धा म्हटलं जातं. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस इज गिवन बाय एप्सिलॉन 0. So basically dielectric constant is absolute permittivity upon permittivity of free space, that is epsilon upon epsilon 0, and it is represented by epsi r, where epsi r is relative permittivity. Next definition is polarization. The process, ह्या डेफिनेशन खूप जास्त महत्वाच्या आहे बरं, पुढे आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागणार आहेत, आणि त्याच्यामुळे मी याच्यामध्ये हॅलो हॅलो ओके ओके, मला वाटलं मीटिंग एंड झाले काय. हा, तर ह्या डेफिनेशन खूप महत्वाच्या आहेत. पुढे आपल्याला जे कन्सेप्ट स्टडी करायचे आहेत त्याच्या सगळ्यांमध्ये ह्या ज्या डेफिनेशन आहेत त्या युजफुल आहेत. सो लक्षात ठेवायच्या, व्यवस्थित स्टडी करून घ्यायच्या सगळ्या डेफिनेशन. ओके, सो पोलरायझेशन, the process of producing electric dipole inside the dielectric by application of external field is called polarization in dielectrics. Polarization म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल मध्ये डायलेक्ट्रिक मध्ये इलेक्ट्रिक डायपोल जनरेट करण्या प्रोड्यूस करण्याची जी प्रोसेस असते बाय अप्लाइंग एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, त्याला पोलरायझेशन असं म्हटलं जातं. ज्यावेळेस आपण एखाद्या डायलेक्ट्रिकला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे व्होल्टेज देणार, त्यावेळेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल जनरेट होतं. इलेक्ट्रिक डायपोलचा कन्सेप्ट माहिती ना, दोन चार्जेस अपोजिट, इक्वल अँड अपोजिट चार्जेस तर काही डिस्टन्सने सेपरेट होत असतील तर त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. पहिलीच डेफिनेशन इलेक्ट्रिक डायपोलची होती, पुन्हा सांगितली आता. जर दोन इक्वल अँड अपोजिट चार्जेस हे काही डिस्टन्स डी ने सेपरेटेड असतील तर त्याला इलेक्ट्रिक डायपोल म्हणतात. इलेक्ट्रिक डायपोल केव्हा जनरेट होईल, ज्यावेळेस आपण डायलेक्ट्रिकला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड देऊ त्यावेळेस, आणि ही जी प्रोसेस आहे याला पोलरायझेशन असं म्हटलं जातं. ओके,
So polarizability, it is represented by letter alpha. Greek letter आहे alpha, याच्याने represent केलं जातं. It is found that average dipole moment of field is given as average जे field आहे ते या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाने दिलं जातं, where this is mu आहे हा, mu is equal to alpha into E, where alpha is polarizability. So alpha is equal to mu upon E, right? So hence polarizability is defined as ratio of average dipole moment to the electric field applied, where E is voltage applied. E ने रिप्रेझेंट केला जातो. फिजिक्स मध्ये पण हे तुमचं झालं असेल मोस्टली. सो बेसिकली इट इज average dipole moment. Mu is your average dipole moment and E is electric field applied. So it is ratio of average dipole moment to the electric field applied. Its unit is farad meter square. Effect of dielectric on capacitance. Capacitance वर डायलेक्ट्रिकचा काय इफेक्ट होतो ते आपल्याला बघायचं आहे आता. सो तुम्हाला माहिती आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये दोन मेटॅलिक प्लेट्स ज्या आहेत, कंडक्टिंग प्लेट्स आपण त्यांना म्हणतो, मेटॅलिक प्लेट्स ज्या आहेत त्या एक मटेरियलने सेपरेट केलेल्या असतात. ते मटेरियल असतं डायलेक्ट्रिक मटेरियल, आणि त्या डायलेक्ट्रिक मटेरियलचा त्या दोन प्लेट्सवर किंवा त्याच्यामुळे जनरेट होणाऱ्या कॅपॅसिटन्सवर काय इफेक्ट होतो ते आपण बघणार आहोत आता. So dielectrics are usually placed between two plates of parallel plate capacitor. असं मी तुम्हाला आता सांगितलं. पॅरलल प्लेट, दोन प्लेट्स असतील कॅपॅसिटरच्या, पॅरलल प्लेट्स असतील त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक जे आहे ते यूज केलं जातं. दे कॅन फुल्ली ऑक्युपाय रिजन्स बिटवीन प्लेट्स और कॅन पार्शली ऑक्युपाय. मग ते जे डायलेक्ट्रिक आहे ते एक तर पूर्ण स्पेस जो आहे तो कव्हर करतील किंवा त्याचा काही पार्ट जो आहे तो कव्हर करतील. उरलेला पार्ट जो आहे तो एअरने कव्हर केला जाईल मे बी, ठीक आहे, किंवा दुसरं काहीतरी मटेरियल यूज केलेलं असेल, मे बी लिक्विड, मे बी सम केमिकल इज युज्ड टू फिल दॅट स्पेस बिटवीन दोज टू पॅरलल प्लेट्स. अँड दिस बेसिकली दिस असेंब्ली मे बी फ्लॅटन्ड, एक तर फ्लॅट केलेली असेल जशीच्या तशी, किंवा रोल केलेली असू शकते. जर तुम्ही इलेक्ट्रिकल कॅपॅसिटर जे आहे, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर, तो जर तुम्ही फोडून पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली डायलेक्ट्रिक यूज केल्याचं दिसेल, आणि त्याच्यामध्ये दोन मेटॅलिक जे असतात प्लेट्स त्यांच्यामध्ये डायलेक्ट्रिक यूज केलेलं असतं, आणि ते काय केलं, कार्डबोर्ड शीट यूज केलेली असते जी डीप केलेली असते सोल्युशन मध्ये, ती यूज केलेली असते आणि ती रोल केलेली असते, आणि मग ती एका कॅन मध्ये फिक्स केली जाते. तर तो जे असतं ना ते असतं इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर. तर एखादा तुम्हाला मिळाला कधी कुठे, यूज मध्ये नसेल काही एखादी वस्तू घरातली आणि त्याच्यामध्ये जर तो कॅपॅसिटर असेल तर फोडून बघा, तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर इझिली बघायला मिळेल. ठीक आहे. वेन द डायलेक्ट्रिक इज प्लेस्ड बिटवीन टू प्लेट्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, इट इज पोलराइज्ड बाय इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट. त्याच्यावर पोलरायझेशन कसं येतं, डायपोल कसं जनरेट होईल त्याच्यामध्ये, ज्यावेळेस आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड देणार त्यावेळेस. ठीक आहे. द सरफेस चार्ज डेन्सिटीज आर कन्सिडर्ड ॲज sigma p and minus sigma p. This is sigma. So this is charge density present on the two plates. एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी आहे, दुसऱ्या प्लेटवर निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी असेल. When the dielectric is fully placed between two plates of capacitor, then its dielectric constant increase from its vacuum value. ज्या वेळेस त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक नसेल त्यावेळेस जे मटेरियल असेल दोन प्लेट मध्ये त्याला आपण व्हॅक्यूम म्हणू शकतो. ठीक आहे. सो व्हॅक्यूम असताना जो कॅपॅसिटन्स असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक जो आहे तो इन्सर्ट करणार त्यावेळेस. ठीक आहे. सो दोन पॅरलल प्लेट्स मध्ये जर तुम्ही डायलेक्ट्रिक प्लेस केला तर त्याचा कॅपॅसिटन्स जो आहे तो काय होणार, इन्क्रीज होणार आहे. Value of dielectric constant is directly proportional to capacitance of capacitor. Dielectric constant ची व्हॅल्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कॅपॅसिटन्स वर. इथपर्यंत कळलंय का तुम्हाला? येस मॅम, कळलं. नक्की ना? येस मॅम. रिपिटेशन करायचं असेल तर सांगत चला. काही कळलं नसेल तर मध्ये बोललात तर काही हरकत नाहीये. ओके. हो चालेल. तर हे बघा, या दोन प्लेट्स आहेत पॅरलल प्लेट्स.
याच्यावर जो चार्ज आहे तो क्यू आहे, याच्यावर मायनस क्यू आहे, तिकडे बघा सिग्मा पी आणि मायनस सिग्मा पी दिलं होतं. तर इन प्लेस ऑफ दॅट हिअर क्यू अँड मायनस क्यू इज युज्ड. या दोन पॅरलल प्लेट्स आहे, या सेपरेटेड बाय डिस्टन्स डी आहे. याच्यामध्ये डायलेक्ट्रिक विथ परमिटिव्हिटी एप्सलॉन आहे. अजून याच्यामध्ये डायलेक्ट्रिक जे आहे ते इन्सर्ट केलेलं नाहीये, प्लेस केलेलं नाहीये. सो बेसिकली व्हॅक्युम इज प्रेझेंट हिअर. ह्या ज्या प्लेट्स आहेत यांचा जो एरिया आहे तो ए मीटर स्क्वेअर इतका एरिया आहे. आणि हे जे लीड्स आहेत हे मेटॅलिक लीड्स आहेत. या प्लेट ज्या आहेत त्या कंडक्टिंग प्लेट्स आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये डायलेक्ट्रिक इन्सर्ट करायला लागेल. ठीक आहे. सो द कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट्स पॅरलल प्लेट कॅपॅसिटर गेट्स मॉडिफाईड व्हेन डायलेक्ट्रिक प्रेझेंट. याच्यामध्ये डायलेक्ट्रिक नसेल त्यावेळेस त्याचा कॅपॅसिटन्स वेगळा असेल, आणि ज्यावेळेस आपण याच्यामध्ये डायलेक्ट्रिक प्लेस करणार त्यावेळेस याचा जो कॅपॅसिटन्स आहे तो काय होणार, चेंज होणार. ठीक आहे. सो वी नो दॅट द कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल कॅपॅसिटर ऑफ प्लेट एरिया ए अँड प्लेट सेपरेशन डी विथ व्हॅक्युम ऑर एअर इन बिटवीन इज गिवन बाय. आता अशी जर कंडिशन असेल ज्यावेळेस ते डायलेक्ट्रिक यूज केलेलं नाहीये त्यावेळेस जे डायलेक्ट्रिक असेल ते एअर किंवा व्हॅक्युम आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि एअर किंवा व्हॅक्युमचा जो परमिटिव्हिटी आहे ती एप्साय झिरो ने इंडिकेट केली जाते. आणि एप्साय झिरो असल्यामुळे ज्यावेळेस कॅपॅसिटरच्या प्लेट्स मध्ये डायलेक्ट्रिक नाही त्यावेळेस त्याचा कॅपॅसिटन्स सी झिरो आहे. इनिशियल व्हॅल्यू आहे कॅपॅसिटन्सची, त्यामुळे सी झिरो ने इंडिकेट केलेली आहे. सो सी झिरो इज गिवन बाय एप्सिलॉन झिरो ए इंटू डी, वेर ए इज एरिया ऑफ दीज पॅरलल प्लेट्स. यांचा जो एरिया आहे तो ए आहे आणि डी इज डिस्टन्स बिटवीन दी टू प्लेट्स. या दोन प्लेट्स मधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज डी. सो फॉर व्हॅक्युम ऑफ कॅपॅसिटर क्यू इज integral of I into dt or Q is equal to C into V, where C is capacitance, V is applied voltage. हे आहे applied voltage. ठीक आहे. Where capacitance of vacuum is C is given by E0 A into D epsilon, where E0 is permittivity of free space. इथे epsilon 0 पाहिजे. हे डायरेक्ट मी एका याच्यावरनं कॉपी घेतलेला आहे त्याच्यामुळे असं दिसतंय ते. ठीक आहे. तर एप्सिलॉन 0 आहे हा परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, ज्याला आपण एअर किंवा व्हॅक्युम पण म्हणू शकतो. आणि याची जी व्हॅल्यू असते ती स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. इट इज 8.85 into 10⁻12 फॅरेड पर मीटर. सो परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस इज 8.85 into 10⁻12 फॅरेड पर मीटर. यू शुड रिमेंबर दिस मे बी आस्क्ड इन अ टेस्ट की परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किती असते, किंवा एअरची परमिटिव्हिटी किती आहे, किंवा व्हॅक्युमची परमिटिव्हिटी किती आहे. तिघांचे आन्सर सेम आहेत. दॅट इज 8.85 into 10⁻12 फॅरेड पर मीटर. जर आपण याच्यामध्ये डायलेक्ट्रिक इन्सर्ट केलं, ही जी मागची डायग्राम आहे याच्यामध्ये डायलेक्ट्रिक नाहीये. ठीक आहे. जर आपण याच्यामध्ये डायलेक्ट्रिक इन्सर्ट केलं तर काय होईल. आता बघा ही जी डायग्राम आपण इफेक्ट बघत होतो डायलेक्ट्रिकवर, डायलेक्ट्रिकचा इफेक्ट बघत होतो कॅपॅसिटन्सवर. ठीक आहे. सो डायलेक्ट्रिक जे आहेत ते युजली पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जे आहे त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक यूज केला जातो. याच्यामध्ये दोन ज्या पॅरलल प्लेट्स आहेत कॅपॅसिटरच्या त्या सेपरेटेड असतात बाय सम डिस्टन्स, अँड द गॅप बिटवीन दोज टू प्लेट्स इज फिल्ड विथ अ डायलेक्ट्रिक. तो त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक जे आहे ते प्लेस केलं जातं. सो ते एक तर फुल्ली प्लेस केलेलं असेल किंवा पार्शली असू शकतं. म्हणजे पार्ट ऑफ दी space between the two plates is occupied by dielectric or it is completely occupied by the dielectric. ठीक है. So when the dielectric is placed between two plates or parallel plate capacitor, it is polarized by electric field present. ठीक आहे. सो ज्या वेळेस आपण डायलेक्ट्रिक प्रेस करणार दोन पॅरलल प्लेट्स मध्ये, तर त्याच्यामध्ये जर आपल्याला चार्ज हवा असेल दोन्ही प्लेट्सवर, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज हवा असेल, चार्ज डेन्सिटी हवी असेल दोन्ही सरफेसेसवर, तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इज व्हेरी नेसेसरी टू हॅव दी पोलरायझेशन. सो बेसिकली टू polarize the two parallel plates which are separated by a dielectric, we need to give some electric field to it, and because of that the surface charge densities are generated, right? So when dielectric is fully placed between the two plates of capacitor, जर ते दोन पॅरलल प्लेट्स ज्या सेपरेटेड आहेत काही डिस्टन्सने, ते जे मधलं डिस्टन्स आहे ते जर फुल्ली कव्हर केलेलं असेल डायलेक्ट्रिकने,
तर त्या केसमध्ये त्याचा जो कॅपॅसिटन्स असतो तो मोर असतो ॲज कम्पेअर्ड टू द प्लेट्स विच आर सेपरेटेड बाय व्हॅक्यूम. जर व्हॅक्यूम किंवा एअरने सेपरेटेड ज्या 2 पॅरलल प्लेट असतात कॅपॅसिटरच्या त्याच्यापेक्षा आणि त्याच्यामुळे जनरेट होणारा जो कॅपॅसिटन्स आहे तो जर त्यांच्यामध्ये काही डायलेक्ट्रिक इन्सर्ट केलेलं असेल तर त्याचा कॅपॅसिटन्स हा जास्त असतो इफ डायलेक्ट्रिक इज प्रेझेंट बिटवीन 2 पॅरलल प्लेट्स. ठीक आहे. तर पॅरलल प्लेट्स मध्ये डायलेक्ट्रिक असेल तर त्याचा कॅपॅसिटन्स जास्त असेल, जर डायलेक्ट्रिक नसेल तर त्याचा कॅपॅसिटन्स हा कसा असणार, कमी असणार आहे. ठीक आहे. सो व्हॅल्यू ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. सो कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स जो आहे तो कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला. ठीक आहे. तर हेच रिलेशन आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला आधी सांगितलं या 2 पॅरलल प्लेट्स आहे ज्याच्यावर एका प्लेटवर चार्ज आहे क्यू, दुसरा प्लेटवर चार्ज आहे मायनस क्यू. या दोन्ही प्लेटचा जो एरिया आहे तो आहे ए मीटर स्क्वेअर. These two are conducting plates which are separated by distance d. D is in meters and separated by a dielectric that is air. ठीक आहे. सो या दोघांमध्ये जे डायलेक्ट्रिक आता आहे ते काय आहे, एअर आहे किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, व्हॅक्यूम आहे. So these two parallel plates of area A with charge Q and minus Q are separated by distance d which is filled with a dielectric that is air or vacuum, right? So that is what here it is written. So basically the capacitance of parallel plates capacitor gets modified when dielectric is present. जर त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक असेल तर त्याचा कॅपॅसिटन्स हा वाढतो. ठीक आहे. वी नो जर पॅरलल प्लेट असेल आणि त्याच्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असेल आणि त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक नसेल तर त्याचा जो कॅपॅसिटन्स आहे तो या फॉर्म्युलाने दिला जातो C0 इज इक्वल टू एप्सिलॉन 0 A अपॉन D, वेअर C0 is initial capacitance when there is air or vacuum as a dielectric. Then epsilon 0 is permittivity of free space or vacuum or air. A is area of the parallel plates and D is distance between the two parallel plates. So this is how this capacitance is given. But if you insert some or if you add some dielectric to it, the formula will change like C is equal to epsilon 0 into epsilon r, where epsilon r is relative permittivity for that particular dielectric. त्या डायलेक्ट्रिक साठी जी परमिटिव्हिटी आहे त्याला आपण एप्सिलॉन आर ने रिप्रेझेंट करतो. ते आहे पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. ठीक आहे. सो बेसिकली हियर epsilon 0 is permittivity of free space or air or vacuum and it is given by 8.85 into 10 raised to minus 12 farad per meter. इफ यू इन्सर्ट सम डायलेक्ट्रिक, जे मी तुम्हाला आधी सांगितलं, जर तुम्ही याच्यामध्ये डायलेक्ट्रिक इन्सर्ट केलं तर फॉर्म्युला चेंज होतो. जो एप्सिलॉन 0 A अपॉन D होता तिथे आता आणखीन एक ऍडिशनल टर्म येईल दॅट इज एप्सिलॉन R. सो एप्सिलॉन R इतक्या व्हॅल्यूने तो कॅपॅसिटन्स जो आहे तो वाढणार. इट इज मल्टिप्लाइड बाय द परमिटिव्हिटी ऑफ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर डायलेक्ट्रिक. ठीक आहे. So thus inserting a dielectric leads to increase in stored charge in capacitor. जर आपण डायलेक्ट्रिक इन्सर्ट केलं तर त्याच्यामध्ये स्टोर होणारा चार्ज जो आहे तो पण काय होतो, इन्क्रीज होत असतो. ओके. सो दिस इज हाऊ द